नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. शहापाडा धरणाचा गाळ काढण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे उर्फ हरिओम यांचा पुढाकार. खारेपाटाला पाणी पुरवठा करणारा शहापाडा धरण आता कोरडा पडला असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. मात्र सध्याच्या स्थितीला या धरणातून गाळ काढायचा म्हटल्यास शासनाकडे निधीची तरतूद नाही. त्यामुळे शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्याचे प्रभाकर म्हात्रे उर्फ हरिओम यांनी ठरविले असून नुकतेच या संदर्भात खासदार धैर्यशील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रांत कार्यालयात बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी स्वखर्चाने या धरणातील गाळ काढून न्यायचा आहे. येथे शासन कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद करणार नाही. मात्र यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे यांनी पुढाकार घेतला आहे. सदरील गाळ काढण्यासाठी स्वखर्चाने जेसीबी उपलब्ध करून देणार आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांना अथवा अशासकीय संस्थांना हा गाळ हवा असेल त्यांनी तहसील कार्यालयात अर्ज करावा. अर्ज झाल्यानंतर 48 तासाच्या आत तहसीलदारांनी या शेतकऱ्यांना गाळ काढण्याची परवानगी द्यायची आहे. तसेच गाळ काढत असताना मुरुम अथवा वाळू काढण्यास सक्त मनाई असेल. हेही शेतकऱ्यांनी व अशासकीय संस्थांनी लक्षात घ्यायचं आहे. तसेच धरणाच्या संरक्षण भिंतीपासून 10 मीटर पर्यंत गाळ काढण्यास सक्त मनाई असणार आहे. या सर्व अटी व शर्तींचे पालन करून शेतकऱ्यांनी व अशासकीय संस्थांनी स्वखर्चाने गाळ काढून न्यायचा आहे. असे असले तरी गाळ काढून भरून देण्याची जबाबदारी स्वखर्चाने प्रभाकर म्हात्रे यांनी करण्याची कबुली प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान दिली आहे. या बैठकीसाठी खासदार धैर्यशील पाटील, श्रीकांत पाटील, पंचायत समिती गटनेते विवेक म्हात्रे, वाशी सरपंच संदेश ठाकूर, मसद सरपंच हरिश्चंद्र पाटील, मळेघर उपसरपंच मच्छिंद्र पाटील, वडखल माजी सरपंच योगेश पाटील, राजू पाटील आदी उपस्थित होते. यावेळी निवेदन देऊन गाळ काढण्याची जबाबदारी हरिओम यांनी घेतली आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.